नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आजची बातमी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची आणि आनंदाची आहे, कारण पीक विम्याचे पैसे थेट खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाल्याची मोठी अपडेट समोर आलेली आहे। परंतु काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे मिळालेले नाहीत। त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे। परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल। शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला अजूनही पीक विम्याचे पैसे मिळालेले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। नेमकं काय अपडेट आहे हे आपण बघूया। निर्णय घेतला की आमच्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचे भाव कमी असल्यामुळे भावांतराच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात पैसे देऊ हा निर्णय आपण घेतला। पण दुर्दैवाने पूर्ण निवडणुकीमध्ये कोणीही याच्याबद्दल बोलत नव्हतं। निर्णय घेऊन फायदा काय? निर्णय कम्युनिकेट झाला पाहिजे। आता हे पैसे, कारण आपण तो निर्णय घेतला आणि तिसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली, त्यामुळे आपण निवडणुकीपूर्वी ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यात देऊ शकलो नाही। पण आता अर्थसंकल्पामध्ये ते पैसे ठेवले आहेत। आता लवकरच मागच्या खरीपामध्ये आमच्या शेतकऱ्याला कापसामध्ये आणि सोयाबीन मध्ये जे नुकसान झालं त्याचे पैसे आता त्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी थेट जाणार आहेत। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश सरकारने केलेले आहेत। अतिवृष्टी, सततचा पाऊस, पिकांचे मोठ्या प्रमाणावर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारकडून आता तात्काळ पैसे जमा करण्याचे निर्देश दिले गेले आहेत। महत्त्वाची माहिती म्हणजे या योजनेअंतर्गत काही पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे। ती पिकं म्हणजे मूग, उडीद, मका, सोयाबीन, कापूस, तूर आणि या पिकांसाठी विमा काढलेल्या शेतकऱ्यांना फक्त ही नुकसान भरपाई मिळणार आहे। आणि कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणजेच पीक विमा मिळणार नाही? अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही, पण अजूनही पैसे मिळालेले नाहीत। विमा कंपन्यांकडून विलंब होत आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे। शेतकऱ्यांना आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत की सरकारकडे मागणी सुद्धा केलेली आहे। पीक विम्याचे पैसे तात्काळ खात्यामध्ये जमा करा। 17,300 रुपयांपर्यंतची रक्कम प्रत्येकी शेतकऱ्याला मिळणार आहे। ही रक्कम जिल्हा आणि पिकानुसार बदलू शकते। पैसे कधी येणार? मोठी शक्यता अशी आहे की खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात। महत्त्वाची सूचना म्हणजे तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक असणं गरजेचं आहे। विमा अर्ज योग्य भरलेला असणं गरजेचं आहे। मोबाईल नंबर अपडेट असावा लागेल। शेतकरी बांधवांनो, ही एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे, पण अजूनही अधिकृत घोषणा आणि प्रत्यक्ष पैसे येणे बाकी आहे। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत अपडेटसाठी वाट बघावी लागेल। तर मी आपल्या चॅनलवर तुम्हाला जरूर कळवेल।